साक्षी सुरेंद्र चाकूरकर. ती तिच्या आई-वडिलांसोबत आलेली आहे. गट विकास अधिकारी गट अ या पदावर तिची निवड झालेली आहे. शिक्षण बी-एससी. ती मूळची लातूरची आहे. चाणक्य मंडलमध्ये तिने एम-पी-एस-सी कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स केलेला आहे. आता साक्षी तिचं मनोगत व्यक्त करेल. आदरणीय धर्माधिकारी सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, तसेच माझे सगळे अधिकारी मित्र आणि समोर असलेले विद्यार्थी आणि पालक, सर्वांना मनापासून नमस्ते. खरं म्हटलं तर आजचा जो दिवस आहे, आजचा जो क्षण आहे, तो मी म्हणेल की आपलं एक ड्रीम असतं ना, स्वप्नातले क्षण असतात. कारण आपण प्रत्येकजण एक इमॅजिनेशनमध्ये जगत असतो, ईच अँड एव्हरी ह्युमन बीइंग, की आपलं एक इमॅजिनेशन असतं की मी आत्ता अभ्यास करतोय, तर हा दिवस माझ्या आयुष्यात कधीतरी येणार आहे. आणि तो आजचा दिवस आहे की मी समोर संबोधित करत आहे आणि माझ्यासमोर सगळे विद्यार्थी मित्र आहेत आणि सरांकडून कौतुक करून घेत आहे. तो हा एक खास जो दिवस असतो ना, तो माझ्यासाठी आहे असं मी म्हणेल. सर्वप्रथम तर माझा जो काही प्रवास म्हणेल मी एम-पी-एस-सी आणि स्पर्धा परीक्षा त्याची सुरुवात कशी झाली मी सांगेल. मी साक्षी सुजाता सुरेंद्र चाकूरकर. मी मूळची लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील आहे. एका शेतकरी कुटुंबातून मी आलेली आहे. माझ्या आई-वडिलांचा जो काही प्रवास राहिला तर तो एक कष्टमय प्रवास राहिला आहे, संघर्षमय प्रवास राहिला आहे. त्यामुळे लहानपणापासून एक जी जाणीव असली पाहिजे, प्रत्येक मिडल क्लास आपण फॅमिलीमधून असतो, की आपल्याला जाणीव असली पाहिजे, की आपल्या परिस्थितीची जाणीव किंवा आपल्याला काय करायचं आहे याची जाणीव, ती मला कुठेतरी लहानपणापासूनच माझ्यामध्ये होती. आणि हे जे काही स्पर्धा परीक्षा किंवा अधिकारी याचं जर काही म्हटलं, तर माझे वडील आहेत. तर त्यांना कुठेतरी माझ्यामध्ये ते स्वप्न लहानपणी रुजवलं होतं. कारण माझ्या ताईला ॲक्चुअली या स्पर्धा परीक्षेची तयारी करायची होती आणि मला अजूनही आठवतंय, की वडिलांनी एक पुस्तक आणलं होतं, एवढं ठोकळा मला तेवढंच फक्त आठवतंय धूसर, की वडिलांनी एक पुस्तक आणलं होतं माझ्या ताईसाठी, की तिने प्रिपरेशन करावं. पण काही अडचणींना सामोरं करावं लागलं. त्यामुळे तिनं तो प्रवास पुढे कंटिन्यू करू शकली नाही. पण ते माझ्या मनामध्ये इनडायरेक्टली तेव्हाच भिनून गेलं होतं, की बाबा आपल्याला असं काहीतरी बनायचंय पुढे. आणि 10वी ला पण चांगल्या गुणांनी मी पास झाले. अभ्यासाची गोडी लहानपणापासून होती आणि लातूरची असल्यामुळे लातूर पॅटर्न थोडासा डोक्यामध्ये होता, की बाबा मेडिकल, इंजिनिअरिंग असं डोक्यामध्ये कुठेतरी होतं. चांगल्या गुणांनी आले होते आणि आमच्या इकडं दयानंद कॉलेजला मी होते आणि डेमो सेशन्स असायचे. त्यावेळी मी ते अटेंड केलेले. आणि असं होतं, की ते म्हणतात ना, की माझं मन काही रमलं नाही त्यामध्ये, की मला वाटलं नाही, की हे माझ्यासाठी बनलंय किंवा मी याच्यासाठी बनली आहे. आणि त्यावेळी एक प्रश्न प्रत्येकाने आयुष्यामध्ये स्वतःला विचारला पाहिजे असं मला वाटतंय, की तुला स्वतःला काय करायचंय? हा जो एक प्रश्न असतो, की मला स्वतःला काय करायचंय? तो प्रश्न मला त्यावेळी पडला, की मला नक्की हे करायचंय, की मला काय करायचंय? आणि तो प्रश्न मी त्यावेळी स्वतःला विचारला आणि मी डिसिजन घेतला, की मेडिकल इंजिनिअरिंगपेक्षा मी काहीतरी वेगळं करणार आहे असा. आणि मला माझ्या आई-वडिलांचं यासाठी कौतुक यासाठी करावं वाटतंय, की त्यांनी मला एक निर्णय स्वातंत्र्य दिलं त्यावेळी. कारण अनेक वेळा आपण बघतो, की पालकांचं असतं मुलांना, की तुला एवढे पर्सेंटेज आहेत, तू हे कर, ते कर. त्यापेक्षा की मला काय करायचंय हे त्यांनी त्यावेळी मला करू दिलं आणि मी त्यापुढचा प्रवास सुरू केला. मी प्लेन बी-एस-सी केलं आणि त्यानंतर पुन्हा स्पर्धा परीक्षा याकडे मी वळले. सरांची एक छोटीशी आठवण सांगते, की असंच सभागृह होतं, दयानंद सभागृह. मी तुमच्यासारखी 11वीतली मुलगी होते. मी आणि माझा भाऊ असं समोर बसलेली. मी एक डायरी आणि पेन घेऊन समोर बसलेली तुमच्यासारखी आणि सर समोर संबोधित करत होते आणि एक तो दिवस होता सर, की मी समोर तुम्हाला ऐकत होते आणि एक आजचा दिवस आहे मी तुमच्याकडून अभिनंदन घेते. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे असं मी म्हणेल. आणि त्यानंतर पुढे त्यावेळी एक प्रॉस्पेक्टस दिलं होतं ताई, चाणक्य मंडलचं आपलं. मी अजूनही ते जपून ठेवलंय. ती एक स्वीट मेमरी आहे माझ्या लाईफमधली, की ती मी जपून ठेवलेली आहे. त्यानंतर पुढे असं झालं, की एक मार्गदर्शन घ्यायचं आपल्याला प्रिपरेशन करायचंय. मी सप्टेंबर 2022ला पुण्यामध्ये आले आणि एक मार्गदर्शनासाठी म्हणून मी आणि माझा भाऊ आम्ही पुण्यामध्ये आलो आणि पहिली भेट आम्ही वारजे वास्तूला दिली होती. माझी एक मैत्रीण इथं होती आणि ते म्हणतात ना, की पहिल्या नजरेतलं पहिलं प्रेम असतं. तसं ते माझं वारजे वास्तूवर झालं. आणि त्यामुळे तिथून पुढचा प्रवास मी तिथेच माझा सगळा अभ्यास पूर्ण केला. सोबत प्रिपरेशन करताना सुरुवातीला जो काही अभ्यास होता तो डिस्क्रिप्टिव्हचा केलेला कारण त्यावेळी पॅटर्न चेंज झालेला. पण अचानक असं झालं, की कुठेतरी मला कॉन्फिडन्स येत होता, की आपण प्रिलिम्स क्लिअर करू शकतो आणि त्यावेळी पुन्हा पॅटर्न चेंज झाला, पुन्हा ऑब्जेक्टिव्ह झालं. त्यावेळी म्हणजे असं वाटलेलं, की तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात असा एक क्षण आणि इथं जे अधिकारी वर्ग बसलेत, सगळ्यांच्या आयुष्यात असा एक क्षण येतो, की तुम्हाला वाटतं सगळं जग थांबलंय, आता आपण काय करायचं? पुढे काहीच दिसत नाही. ब्लँक असं आपल्याला दिसत असतं. तसं त्यावेळी मला झालेलं. कारण मला
जी ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्या मेन्सचा एमसुद्धा माहीत नव्हता. मी काहीच वाचलं नव्हतं तोपर्यंत आणि माझी प्रिलिम्स निघणाऱ्यास थोडा कॉन्फिडन्स एक मला होता आणि पुढे काय करायचं असा एक क्षण माझ्या आयुष्यात होता. पण मी त्यावेळी सुद्धा हारले नाही. त्यावेळी मयूरदादा आहे आपला, मयूरदादांनी त्यावेळी मला इतकंच दादाचं एक वाक्य आहे, की "पोरांनो, तुम्ही फक्त करायचं," असं दादाचे म्हणतात त्या स्टाईलमध्ये. दादा फक्त एवढंच म्हणायचा, की "फक्त तू कर, तुझं 100% एवढं दादांनी सांगितलेलं." आणि त्यावेळी मी ठरवलं, की आपण प्रिलिम्स तर क्लिअर करू. योगायोगाने माझी पहिली प्रिलिम्स होती 23ची आणि ती पहिली प्रिलिम्स मी क्लिअर करू शकले. पण जसं म्हटलं, की मेन्ससाठी मी काय करायचं हे मला थोडंसं क्लॅरिटी नव्हती. पण त्यावेळी माझा असा पूर्ण विश्वास आहे, की तुमच्या आयुष्यामध्ये ना देव चांगली माणसं आजूबाजूला पेरत असतं. फक्त तुमच्यामध्ये किती कॅपॅबिलिटी आहे, किती तुम्ही ओळखून आणि तशी माणसं तुम्ही तुमच्या आजूबाजूला जपू शकता. तशी चांगली माणसं मला भेटत गेली माझ्या आयुष्यात. माझी मैत्रीण स्वप्नाली जिला मी आज मिस करते तर की तिच्यासोबत मी हा प्रवास सुरू केला. त्यानंतर ऋषी माझा मित्र ज्यांनी मला एक अशी व्यक्ती म्हणेल मी माझ्या आयुष्यातली, की ज्या व्यक्तीमुळं आज मी इथं उभी राहू शकले. प्रसाद मालुंजकर चाणक्य मंडलचाच फॅकल्टी प्रसाद दादा, ज्याला मी आज खूप मिस करते. खरं तर ते असतं ना, जेव्हा मी अभ्यास करायचे, तेव्हा एक फ्रेम मी डोक्यामध्ये ठेवली होती, की मी स्वप्नाली आणि प्रसाद दादा आम्ही स्टेज शेअर करू. पण कुठेतरी मी असं म्हणेल, की गॉड हॅज बेटर प्लॅन फॉर देम. त्यांच्या पण आयुष्यात नक्कीच काय तर बेटर प्लॅन असेल आणि तसा प्रवास सुरू झाला. प्रसाददादा माझ्या आयुष्यात आला आणि ज्या मुलीला मेन्सचं एमसुद्धा माहीत नव्हतं, ती मी मुलगी मला दादांनी ए टू झेड एक योग्य दिशा दिली आणि त्यातून मी पुढचा प्रवास केला. मी त्यावेळी एकच ठरवलं होतं, की मला माहिती आहे पहिला अटेम्प्ट आहे, काही पण असू देत, फक्त आपलं डेडिकेशन, आपलं हार्डवर्क इथं आपण नाही कमी पडायचं. लक्षात ठेवा, जेव्हा आपण स्वतःलाच असं एक टार्गेट देतो, की मला नाही कमी पडायचंय, त्यावेळी किती पण अडचणी येऊ देत, काही येऊ देत. तुम्ही आता इथं बसलेला सर्वांचा संघर्ष ऐकला असेल, की प्रत्येकाचा डिफरंट स्ट्रगल असणार आहे आयुष्यामध्ये. पण तुम्ही जर का स्वतःशी एकनिष्ठ असाल, तर मला वाटतं तुम्हाला कोणी पण थांबवू शकत नाही. त्यावेळी जरी माझी पहिली मेन्स असेल, तरी मी त्याच ताकदीने ती पहिली मेन्स दिली आणि मला कधी वाटलं नव्हतं, की मी पहिल्या मेन्समध्ये इंटरव्ह्यूपर्यंत जाईल. पण मी इंटरव्ह्यूपर्यंत गेली त्यावेळी. पण दुर्दैवाने इंटरव्ह्यूमध्ये झालं नाही. ते एक फेल्युअर म्हणेल मी. पण त्यावेळी मी हार मानली नाही. ते असतं ना, की ज्यावेळी म्हणजे एक लास्ट बॉल असतो, सिक्सर मारायचा असतो आणि मॅच जिंकायची असते क्रिकेटर, बॅट्समनला. तसा क्षण असतो आणि खूप प्रेशर असतं. त्यावेळी त्या व्यक्तीवर किती प्रेशर असेल विचार करा. आपण सगळे त्यांच्याकडे डोळे लावून असतो. तसं होतं, की इंटरव्ह्यूपर्यंत गेलेली आहे. पुढची प्रिलिम्स असणार आहे माझी आणि आता ऑब्जेक्टिव्हचा एकच लास्ट अटेम्प्ट राहिलेला आहे. त्यावेळी ती भीती होती, की आता इंटरव्ह्यूपर्यंत गेली, पण प्रिलिम्स जर नाही झाली तर? हे प्रत्येकाच्या आयुष्यात इथं बसले त्यांच्या आणि तुमच्या आयुष्यात येणार आहे, की आपल्याला सेल्फ डाऊट नावाची गोष्ट असते, की आपल्याला वाटतं माझं होईल की नाही होईल. अशी एक गोष्ट तुमच्या पण आयुष्यात येणार आहे. पण त्यावेळी मी मनाशी एकच ठरवलं होतं, की आपण आपली जिद्द सोडायची नाही आणि मी पुन्हा प्रिलिम्सची तयारी केली. प्रिलिम्सला चांगले मार्क आले. मेन्सची तयारी पुन्हा केली आणि त्या अटेम्प्टमध्ये मी गटविकास अधिकारीपदी माझी निवड झाली. महत्त्वाचं सांगायचं काय मला, की तुमच्या आयुष्यामध्ये जी माणसं येणार आहेत ना, ती खूप महत्त्वाची आहेत. प्रसाददादा ज्यांनी मला की सुरुवातीपासून आत्तापर्यंत माझ्यासोबत राहिलं किंवा असे माझे मित्र-मैत्रिणी असतील, सर्वांनी माझ्यासोबत राहिलं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर मी म्हणेल, की माझी जी फॅमिली आहे, माझे आई-वडील मी जसं सांगितलं तुम्हाला, की वडिलांनी नेहमी सांगितलं होतं, की आयुष्य संघर्षमय असावं, असं मला बाबा नेहमी म्हणतात. ते प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष वेगवेगळ्या टप्प्याला येणार आहे. काही जणांना आत्ता संघर्ष असेल, काही जणांना पुढे संघर्ष असेल. परंतु तुम्ही किती ताकदीने उभे राहून त्याच्यावरती मात करता हे खूप महत्त्वाचं असणार आहे. माझी फॅमिली असेल जी माझ्यासोबत कायम राहिली. माझी आई जिच्याकडे बघून मला हे कळलं, की इंडिपेंडंट वुमन होणं किती गरजेचं आहे. जे मी तिच्याकडे बघून लहानपणापासून शिकले. माझी आई असेल आणि माझा भाऊ असेल. मी म्हणेल गॉड्स बेस्ट गिफ्ट फॉर मी आहे माझा भाऊ. माझ्यासोबत मी जे स्वप्न जगले, ते माझ्यासोबत जर कोण जगलं असेल, तर तो माझा भाऊ आहे, जो की प्रत्येक वेळेस, प्रत्येक टप्प्यावरती माझ्यासोबत होता तो माझा भाऊ. सुमितदादा असेल, आज सगळे समोर आहेत, की जो वेळोवेळी माझ्यासोबत भक्कमपणे उभा राहिला. या सगळ्यांचं जे काही मला पाठिंबा लाभला, त्याच्यामुळे म्हणेल, की हे सगळं यश त्यांचंच आहे. चाणक्य मंडल परिवारचं म्हटलं तर मी ज्यावेळी प्रिपरेशन केलं त्यावेळीच म्हणजे रोहिणीताई असेल, अभिजितदादा असेल, मयूरदादा या सगळ्यांना ऑनलाईनच ओळख झालेली YouTubeला. त्यावेळेस कुठेतरी होतं, की आपल्याला इथून मार्गदर्शन घ्यायचंय असं. रोहिणीताई तर म्हणजे अगदी लहान बहिणीसारखं तिनं केलेलं आहे. ती इतकं प्रेम करते सर्वांवर. मयूरदादा असेल, अभिजितदादा, केतनदादा या सगळ्यांनी जो काही सपोर्ट केला. अभिजितदादा असेल, इंटरव्ह्यूच्या वेळेस असेल, प्रत्येक टप्प्यावरती त्यांनी मला मदत केली आहे. सरांच्या भाषेत म्हणलं, "सर, चाणक्य मंडल परिवारबद्दल जर बोलायचं म्हणलं तर मला अख्खे 2 तास पण पुरणार नाहीत. इतक्या माझ्या प्रचंड आठवणी आहेत चाणक्य मंडल सोबतच्या आणि ते असतं ना, की आपलं बेस्ट प्लेस असतं आपल्या आयुष्यामध्ये, की आपलं घर असतं, की आपल्याला पुन्हा-पुन्हा घरी जावं वाटतं. तसं चाणक्य माझ्यासाठी आहे, की पुन्हा-पुन्हा मला इथं यावं वाटेल आणि माझं घर आहे ते पण एक असं मी म्हणेल. पुढे तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एवढंच सांगेल,
की तुम्ही जे काही तयारी करणार आहात, आता तुम्ही ॲस्पिरंट आहात आणि तुम्हाला इथून इथपर्यंत यायचं आहे. तुम्ही आता प्रत्येकाचं इथं ऐकलेलं आहात, की प्रत्येकामध्ये काहीतरी डिफरंट क्वालिटीज आहेत. तुम्ही लक्षात ठेवा, की प्रत्येकाचं काहीतरी वेगवेगळ्या क्वालिटीज असणार आहेत. सर जे म्हणतात, की स्वतःला ओळखा, तर ते हेच आहे, की तुम्ही कसे आहात, तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये मॅच होणार आहात, फिक्स होणार आहात, हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती वर्कआउट करा, काम करा आणि काय गोष्टी मॅटर करतात ना, तर एक असतं, की तुम्ही व्हाय यू स्टार्टेड असं असतं, की तुम्ही का सुरुवात केली आहे एखाद्या गोष्टीची, हे खूप महत्त्वाचं आहे. की तुम्ही का सुरुवात केली हे जर का तुम्हाला क्लॅरिटी असेल, तर तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ शकता, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही का सुरुवात केली आणि प्रिपरेशनमध्ये तुमचं डेडिकेशन, हार्डवर्क असेल किंवा कंटिन्यूटी असेल, या गोष्टीला कधीच कॉम्प्रोमाईज करू नका. आत्ता जसं की सरांनी सांगितलं, की 6 वाजता म्हणजे 6:30 वाजता ते जायचे लायब्ररीत. तर प्रत्येकाचा वेगळा अभ्यासाची पद्धत आहे. तुम्हाला स्वतःला ओळखा. तुम्हाला जशा पद्धतीने जसा अभ्यास होतो तसा करा. आणि मी सांगेल, की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ताई आम्हाला नेहमी क्लासमध्ये म्हणायची, की गोष्टी जुळून आल्या पाहिजेत. प्रत्येकाचा एक वेगळा टाईम असतो मला वाटतं. त्यावेळी गोष्टी जुळून येतात. तुम्ही खरं तर एक डोंगर चढत आहात. तुम्ही अर्ध्या वाटेमधून जर सोडून दिलात, तर तुम्हाला माहीत नाही, की पुढे काहीतरी तुमच्यासाठी असणार आहे. तर माझं म्हणणं आहे, की तुम्ही अर्ध्या वाटेतून कोणी सोडून देऊ नका. स्वतःवरती विश्वास ठेवा. या प्रोसेसवरती पण विश्वास ठेवा. ते म्हणतात ना, की डेस्टिनेशनपेक्षा ती जर्नी खूप ब्युटिफुल आहे. तर ज्यावेळी आता आम्ही इथं अधिकारी झालोय, तेव्हा ते आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कळतंय, की आत्ता दिवस आठवायला गेले तर आठवतात, की आपण अभ्यास करतोय, सकाळी लायब्ररीत जातोय, बसतोय, डब्बा खातोय, घरी गेलो नाहीयेत, कुठे नाही गेलो. तर ह्या ज्या तुमची जी जर्नी असते ना, ती खूप महत्त्वाची आहे. त्या जर्नीला पण तेवढंच एन्जॉय करा, ही प्रोसेस एन्जॉय करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, या जर्नीवर पण विश्वास ठेवा. नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे. या प्रवासामध्ये मी म्हणेल चाणक्य मंडल परिवार, माझे आई-वडील, माझा भाऊ असेल, माझं सगळं कुटुंब असेल, त्यानंतर इथला सगळा फॅकल्टी असतील, माझे मित्रपरिवार, आमची आगमची गँग इथं आली आहे. कारण म्हणजे तुमच्या भोवती तुमचं ॲटमॉस्फिअर कसं असणार आहे, तुमचा मित्रपरिवार हे पण खूप मॅटर करतं. मला आठवतंय की मी इंटरव्ह्यूला होते ह्या वेळेसच्या आणि 2 दिवस आधी मला सलाईन लावलेलं. पण त्यावेळी ॲज अ फॅमिली म्हणून जो काही रोल माझ्या मित्रांनी माझ्या आयुष्यात जो काही निभावला, तो म्हणजे तो पण खूप महत्त्वाचा आहे. सो तुमच्या आजूबाजूला चांगली माणसं ठेवा. नक्कीच तुम्ही याच क्षेत्रामध्ये नाही तर जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. आणि शेवटी जाताना माझ्या जेव्हा थ्रू दी प्रिपरेशन माझ्या वॉलपेपर जे होतं, की अटलजींची एक कविता आहे, हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ. तसंच कधी आयुष्यामध्ये हार मानू नका. नक्कीच तुम्ही कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होणार आहात आणि सर्वांना मनापासून धन्यवाद.